नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे महाराष्ट्र नेता या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, उद्धव ठाकरेच्या शिवसेनेतले अनेक नेते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आपल्याला जाताना दिसत असतील. परंतु असं का होत नाही की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले जे काही नेते असतील ते भाजपमध्ये का जात नाहीत? एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत का जात असतील? आणि उद्धव ठाकरेचं जे काही शिवबंधन असेल ते एवढं कमकुवत झालं का की उद्धव ठाकरेंना ते सोडून बाहेर पडतात? अनेक नेत्यांचं म्हणणं आहे की आम्हाला पुरेसा निधी उपलब्ध होत नाही, आम्हाला जनतेचे कामं करायचे आणि भाजपच्या सत्तेत किंवा एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेल्यानंतरच आम्हाला तो निधी मिळेल आणि हा निधी जनतेचे कामं करण्यासाठी पुरेसा असेल. मग एकंदरीत उद्धव ठाकरेचे जे काही नेते असतील, जे आमदार असतील, जे खासदार असतील, ते भाजपला का जाऊन भिडत नाहीत? उद्धव ठाकरेंचे जे काही शिवसैनिक असतील ते भाजपमध्ये का विलीन होत नाहीत? देवेंद्र फडणवीस त्यांना आपल्या भाजपमध्ये का घेत नाहीत? हे अनेकाला पडलेले प्रश्न आहेत. उद्धव ठाकरेंचं शिवबंधन का तुटल्या जाते आणि एकनाथ शिंदे असं काय जादू करत आहेत की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अनेक नेते अनेक नेते त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंना सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाताना आपल्याला दिसत असतील. एकंदरीत याचाच आढावा घेणारा हा व्हिडिओ. नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे ज्याठी उद्धव ठाकरेंची शिवसेना एकनाथ शिंदे यांनी सोडली, त्यानंतर अनेक नेते असतील, दादा भुसे असतील, अनेक नेते असतील, उद्धव ठाकरेंना सोडून त्यांचं शिवबंधन तोडून बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सोडून एकनाथ शिंदे यांनी वेगळी शिवसेना त्या ठिकाणी स्थापन केली. आणि इतकंच नाही तर उद्धव ठाकरेंची जे काही बाण असेल, धनुष्य बाण असेल, बाळासाहेब ठाकरे यांनी जे काही बाणाला चालना दिली, बाण मोठा केला, हा बाण सुद्धा एकनाथ शिंदे यांनी घेऊन गेले. म्हणजेच काय तर पक्षाचं चिन्ह सुद्धा, पक्षाची ओळख सुद्धा, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची ओळख सुद्धा एकनाथ शिंदे यांनी घेऊन टाकली. आणि इतकंच नाही तर एकनाथ शिंदे असा माणूस आहे, एकनाथ शिंदे असा एक नेता आहे की ज्यांच्या कार्यकर्त्यावरती सुद्धा ठाम विश्वास आहे. म्हणजे कार्यकर्त्यांचा विश्वास सुद्धा एकनाथ शिंदे यांच्यावरती आहे. असं का होतंय? त्याचं कारण म्हणजेच सत्ता, आणि सत्तेत काही होऊ शकते. आता उद्धव ठाकरेंची जी काही शिवसेना असेल किंवा काँग्रेसने पक्ष असेल, या काँग्रेस पक्षाकडे कोणत्याही प्रकारची सत्ता नाही, उद्धव ठाकरेकडे कोणत्या प्रकारची सत्ता नाही. कदाचित उद्या एकनाथ शिंदे हे जर माघार घेतील आणि निश्चितच उद्धव ठाकरेंच्या सोबत परत शिवसेनेत विलीन होतील तर हे नेते परत जाऊ शकतात. परंतु उद्धव ठाकरे या विषयावरती निश्चितच विषय किंवा चर्चा करू शकतील किंवा त्याच्यावरती विचार करू शकतात. असं होणार नाही. एकनाथ शिंदे यांची शिवसेना परत उद्धव ठाकरेंमध्ये विलीन होणार नाही किंवा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत विलीन होणार नाही किंवा ते होऊ देणार नाही. परंतु एकंदरीत असा जर विचार करायचा झाला, ज्या पद्धतीने राजकीय नेते, आमदार, खासदार असतील, हे कारणं सांगतायत की आम्हाला उद्धव ठाकरे यांच्याकडून चांगली वागणूक मिळत नाही किंवा आम्हाला पुरेसा निधी मिळत नाही, म्हणून आम्ही उद्धव ठाकरेंचं शिवबंधन सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जातो. पक्षाच्या कामासाठी, सर्वसामान्यांचे कामं करण्यासाठी मला पुरेसा निधी उपलब्ध नाही, असे जरी कारणं दाखवले असतील तरी सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील एकही नेता आपल्या पक्षामध्ये घ्यायला तयार नाहीत. आणि त्यांनी सुद्धा स्पष्ट केलं होतं, म्हणजेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुद्धा स्पष्ट केलं होतं की आम्हाला त्या गोष्टीची गरज नाही. सध्या आमच्याकडे भरपूर काही आमदार आहेत, खासदार आहेत आणि बहुमत सुद्धा चांगलं आहे, म्हणून आम्हाला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेते नको आहेत. आमच्या नेत्यांना आम्ही प्रामाणिक ठेवू, आमच्या नेत्यांना आम्ही चांगलं काम देऊ, पुरेसा निधी देऊ आणि त्यानंतर कदाचित एकनाथ शिंदे यांची जी काही गरज असेल ती संपल्यानंतर परत उद्धव ठाकरे हे भाजपसोबत जातील किंवा देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाऊ शकतात. त्याचंच कारण असू शकतं की कोणत्याही प्रकारचा नेता, उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील नेता आपल्या भाजपमध्ये नको आहे. कोणत्याही प्रकारची नाराजी उद्धव ठाकरे आणि भाजपच्या मध्ये नको आहेत, असं कदाचित देवेंद्र फडणवीस यांचं मत असावं. आणि निश्चितच तुम्हाला काय वाटते कमेंट करा. जय शिवराय.